श्री स्वामी समर्थ. नेहमीप्रमाणे स्वामी समर्थ आई लवकर उठले आणि बाळाची वाट पाहत बसली. त्यात तो बाळ येऊन हजर झाला. तो चटईवर बसला. स्वामी म्हणतात, बाळा आता मन शांत ठेवून ऐक हा. स्वामी म्हणतात, बाळा माणसाची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणे असतात. एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते न येणे. या दोन्हींपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही. मग आपण दुःख का करावे? जे भोगायचे ते कष्टाने भोगण्यापेक्षा आनंदाने भोगलेले काय वाईट? स्वामी म्हणतात, बाळा बरोबर आहे की नाही? तेव्हा तो बाळ म्हणतो, होय स्वामीर्या, एकदम बरोबर आहे. बाळा आम्ही भक्तांना नेहमी सांगत असतो की एकदा का परमेश्वराच्या नावाची गोडी लागली ना की सर्व काही साधते. नाम अभिमानाचा नाश करते. स्वामी म्हणतात, बाळा प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो. अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती मनस्थिती. स्वामी म्हणतात, काय बाळा ऐकतोस ना? बाळ म्हणतो, होय स्वामीराया. स्वामी म्हणतात, बाळा माणसाने चिंता सोडली की देव कृपा करतो आणि विश्वास ठेवला की देव मार्ग दाखवतो. हे लक्षात ठेव. बाळा भक्तांना नेहमी सांगत असतो की पुढे जाणाऱ्याला वाट द्या, मागे पडणाऱ्याला हात द्या आणि थकलेल्यांना साथ द्या. आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा लक्षात ठेव की आपल्या हातातले गेले तरी नशिबातले कोणीच घेऊ शकत नाही. कारण फुकटचे पुरत नाही आणि कधी पण कष्टाचे संपत नसते. बाळा मनाला होणाऱ्या वेदना टोचणाऱ्या असल्या की माणूस दगड होतो, पण त्या दगडाला आयुष्यात कधीच पाझर फुटत नाही. तसेच बाळा काही लोक माणसाला टोचून बोलतात पण त्यांना कधीच त्याची दया येत नाही. स्वामी म्हणतात, बाळा आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहो यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार थोडा करा. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास हेच प्रवास ठरून द्यायचा नसतो. जशी वळणे येतील तसे वळावंच लागतं बाळांनो. तेव्हा तो बाळ म्हणतो, स्वामीराया तुमचे 2 शब्द आहेत. स्वामी आयुष्य तारण्यास समर्थ आहेत. बाळा तसेच सराव व्यक्तीला बळकट बनवतो, दुःख व्यक्तीला माणूस बनवते आणि अपयश व्यक्तीला विनम्रता शिकवते. यश व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला चमक देते, पण फक्त विश्वासच व्यक्तीला पुढे जाण्याची प्रेरणा देत असते. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. तसेच बाळांनो माणसे काय म्हणतील यापेक्षा आपण काय करायचे हे महत्त्वाचे असते. आणि जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करायला शिका. कारण मनुष्य जन्म हा पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसे पुन्हा भेटत असतात. म्हणून प्रत्येकाशी तुम्ही प्रेमाने वागत जा. काही वेळा माणसाचे आजार औषधाने बरे होत नसतात तर माणसाच्या प्रेमळ शब्दाने बरे होत असतात. म्हणून शब्द हे आपले गोड पाहिजेत आणि कोणाच्या वाईट विचाराने तुमचे काहीच वाईट होणार नाही. कारण तुमचा करता करविता परमेश्वर तुमच्या पाठीशी असतो. हे कायम तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा परिस्थिती माणसाला घडवते. एक झाड कसे वादळ वाऱ्याची झुंजते घट्ट धरून ठेवते, तसेच माणसाच्या आयुष्यात कशीही कोणतीही परिस्थिती येऊ देत तो त्या अडचणीवर मात करायला शिकला पाहिजे. बाळा आमच्या भक्ताने मी नेहमी सांगत असतो की तुम्ही इतरांकडून अपेक्षा कधीच ठेवू नका. अरे तुम्हाला कधी किती द्यायचे ते आम्ही ठरवतो. तुम्ही जर प्रामाणिकपणे मेहनत जर केली तर सर्व काही मिळेल आणि तुम्ही मेहनत करत असताना आम्ही तुम्हाला बघत असतो. भक्तांनो घाबरू नका, मी आहे तुमच्या पाठी. बाळांनो स्वतःवर विश्वास ठेवला तर शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवला तर कमजोरी बनते. पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवते. म्हणून शांत राहणे हे महत्त्वाचे असते. आणि बाळा
परिस्थिती सर्वांशी परीक्षा बघत असते, म्हणून कधीच निराश व्हायचे नाही आणि कधीच रडत बसायचे नाही. धीट मन करून संकटाशी सामना द्यायचा असतो. आणि तुम्ही ज्या वेळेस रडत बसाल त्यावेळेस जग तुमच्यावर हसेल, पण तुम्हाला तुमचे रडणे बंद करायला परमेश्वरच येईल ना, का लोक येतील? नाही ना. तर मग घाबरून जायचे नाही बाळा. अशी जी काही माणसे असतात ना, ती एखाद्या व्यक्तीला खूप दुःख देत असतात, पण ती पुढे सुखी होत नसतात. तेवढ्यात तो बाळ स्वामीला म्हणतो की स्वामीराया, तुमची कृपा निष्ठा आम्हाला श्रद्धेमुळे मिळते आणि आम्ही संकटामध्ये खचून जात नाही. का तर तुमच्यामुळेच. तुम्ही आम्हा भक्तांच्या हाकेला नेहमी धावून येता. हे ऐकून स्वामी हसतात आणि त्या बाळाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. बाळा, काही माणसे देवाला मीपणाने पाहतात, त्यांना कधीच देवाची प्राप्ती होत नसते. त्यांचा अहंकारच देवाच्या प्राप्तीला आड येतो आणि तो बरोबर घेऊनच जर देवाला शोधू लागले तर आपल्याला देव कसा सापडेल? आपल्या आणि देवाच्या मध्ये आपल्या अहंकाराचा पातळ पडदा असतो आणि तो असल्यामुळे आपल्याला देव दिसत नाही. तो दूर करा म्हणजे देव दिसू लागेल, पण हे प्रत्येकाला कळतच नसते. स्वामी म्हणतात, लोकांचे बोलणे कधीच मनावर घ्यायचे नाही बाळा. कधी कधी ना तुमच्या पूर्वजन्माच्या पापांचा हिशोब पूर्ण होत असल्याने कृपेला थोडा उशीर होतो, पण त्या कृपा योग्य वेळीच होते. आणि बाळा, मनाला शांती हवी असेल, अहंकार सोडून देवाची भक्ती करा. हे मी सतत भक्तांना सांगत असतो आणि हे प्रत्येक भक्तांनी केलेच पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा, आता खूप रात्र होत आली रे. तू आता घरी जा आणि उद्या लवकर ये. घरी जाताना आमचे नाव घेत जा. त्यानंतर तो बाळ उठून स्वामींना नमस्कार करून घरी जायला निघतो. श्री स्वामी समर्थ.